मुंबईतील 90 कोटींच्या कचरा व्यवस्थापना टेंडरवरून राजकीय वातावरण तापले आहे। नवी मुंबई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनासाठी काढण्यात आलेल्या सुमारे 91 कोटी रुपयांच्या टेंडरवरून राजकीय वातावरण तापले आहे। टेंडर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले। यावेळी टेंडरची प्रक्रिया, खर्च आणि पारदर्शकतेबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी काळे फलक झळकवत जोरदार घोषणाबाजी केली। बाहेर दाखवता मोठी ऐट, आतून निघाले कचरा शेट, तसेच कचरा द्या मर्सिडीज घ्या अशा घोषणांच्या माध्यमातून आंदोलकांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली। नाही की जी वापरत असलेली ती मर्सिडीज कोणाची आहे? मर्सिडीजचं रजिस्ट्रेशन 1 दिवस अगोदर होते आणि 24 तासानंतर त्या कामाचं वर्क ऑर्डर दिले जातं 729 करोड रुपयाचं। म्हणजे आंदोलकांच्या मते कचरा व्यवस्थापनासाठी एवढ्या मोठ्या रकमेचे टेंडर काढण्यात आल्याने त्यामागील निविदा प्रक्रिया, प्रस्तावित खर्च आणि पारदर्शकता याबाबत नागरिकांसमोर सविस्तर माहिती ठेवणे आवश्यक आहे। या टेंडरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट करून प्रशासनाने उपस्थित प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणीही करण्यात आली। ही मर्सिडीज त्यांनी का घेतली आणि दुसऱ्या दिवशी 729 कोटीचं त्याला कसे वर्क ऑर्डर दिली याची पूर्ण पीआयएल करणार आणि याचा पूर्ण तपास झाला पाहिजे। सागर नाईक साहेब महासभेमध्ये पण अशीच मनमानी कारभार करून आजपर्यंत त्यांनी सर्व असेच कार्यक्रम केलेले आहेत। त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं देखील नाव खराब होत आहे। ह्या लोकांना कसली काय पडलेली नाही, फक्त भ्रष्टाचार करायचा, बाहेर येऊन बोलायचं माझे हात स्वच्छ आहेत, आमच्या घरातले सर्व स्वच्छ आहेत आणि आता पुरावा दिला ना तर घ्या त्यांचा राजीनामा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। पण हे लोक खात आहेत, तर आता बाकीचे काय काय केलं असेल सर्वांचं ऑडिट झालं पाहिजे, सर्व पत्रकारांना समजलं पाहिजे फक्त दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत त्यांचे। 1988 चा बेनामी ऍक्ट आहे, जर कोण माणसाने कारचे पैसे दिले ती वापरतो दुसरा तर गुन्हा आहे, 7 वर्ष शिक्षा आहे त्याच्यामध्ये। त्यांना चूक काय ते आता कळेल। आम्ही 1 फुटेज ठेवलेला आहे, त्यांचेच प्रकार आहे ते सर्व, त्यांचेच पराक्रम करत आहेत। त्यांनीच ती ऑर्डर पाठवली होती, पोलीस तिकडचे पेपर देत नाहीत तपासाच्या नावाखाली। ज्या दिवशी पेपर भेटेल आम्ही सर्व पत्र कोर्टात घेऊन जाऊ। या आंदोलनामुळे 91 कोटी रुपयांच्या कचरा व्यवस्थापन टेंडरचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। आंदोलकांनी केलेल्या आरोपांवर आणि टेंडर प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर नवी मुंबई महापालिका प्रशासन काय स्पष्टीकरण देते याकडे आता लक्ष लागले आहे। आपल्या परिसरात काय घटना घडली असेल किंवा समस्या असेल याबद्दल तुमची जर काही प्रतिक्रिया असेल तर त्वरित NBN न्यूजच्या कार्यालयाशी संपर्क साधा। संपर्क संपादक श्री सुरेश मंगलोरकर, मोबाईल WhatsApp क्रमांक 97 69 22 93 24 किंवा 77 38 09 9060। ईमेल sureshmanglurkar5@gmail.com।